हॅलो, नमस्कार, वेलकम टू अर्थनीती. मी गजानन बस्के. असेंडिंग ऑर्डर, डिसेंडिंग ऑर्डर याच्यावर तुम्हाला या कीवर्डवर परीक्षेत प्रश्न विचारला जातो. म्हणजेच एखाद्या गोष्टीचा चढता क्रम किंवा उतरता क्रम हा विचारला जातो. मग आपण अभ्यास करून सगळ्या गोष्टी पाठ केलेल्या असतात, आपल्याला टॉप 5 गोष्टी माहिती असतात किंवा बॉटमच्या 5 माहिती असतात आणि मग तिथं त्या प्रेशरमध्ये एक्झाम हॉलमध्ये एक्झॅक्टली चढता क्रम म्हणजे नेमकं काय निवडायचं, म्हणजे छोटी गोष्ट आधी निवडायची का मोठी गोष्ट आधी निवडायची, या कन्फ्युजनमुळे आपलं उत्तर जातं. आणि ती गोष्ट मला बऱ्याच विद्यार्थ्याकडून चर्चेमधून माझ्या लक्षात आली. आता शेवटच्या टप्प्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी परीक्षेमध्ये एक्झाम हॉलमध्ये कुठल्या कुठल्या आपल्याला बदलायच्यात किंवा लक्षात ठेवायच्यात यासाठी आपण काम करूयात. त्यातला हा आज एक व्हिडिओ आहे. बघा, प्रश्न आहे तुम्हाला लोकसंख्येसंदर्भात चढता क्रम विचारलेला आहे. त्याच्यानंतर आता इथं वरून खाली असा क्रम लावा म्हणजेच उतरता क्रम विचारलेला आहे. त्याच्यानंतर परत उतरता क्रम विचारलेला आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना हा डाऊट असा आहे की नेमका याचा अर्थ काय घ्यायचा. तर यासाठी छोटी डायग्राम केलेली आहे जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. बघा इथं काय आहे, असेंडिंग ऑर्डर चढता क्रम म्हणजेच इथं 1 2 3 4 5 हा असा आहे. तुम्हाला सर एकदम साधं आहे, सोपं आहे, आम्हाला माहिती ना, पण एक्झाम हॉलमध्ये त्या प्रेशरमध्ये परत सांगतो हे नेमकं लक्षात येत नाही की कुठला पर्याय आधी निवडायचा. सो असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढता क्रम, हे बेसिक माहिती आपल्याला. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजेच उतरता क्रम. आता याला अजून एका पद्धतीने समजून घेऊ जे आत्ताच मी सांगितलं ते. जर याला आपण 1 2 3 4 नंबर जर दिलात 1 2 3 आणि 4, सो लक्षात घ्या प्रश्नात जर चढता क्रम विचारला असेल असेंडिंग ऑर्डर तर ऑप्शनमध्ये जे इथं आयोगाने दिलेले आहेत तर ह्याच्यामध्ये स्टार्टिंग पॉईंट काय असला पाहिजे म्हणजे का, इथं छोटा जो कमीवाला घटक आहे तो आधी आला पाहिजे. म्हणजेच इथं 1 2 3 4 असा क्रम म्हणजे कमी कडून जास्तकडे, छोट्याकडून मोठ्याकडे, स्मॉलकडून बिगकडे हा क्रम झाला तुमचा पर्यायामधून निवडायचा. जर चढता क्रम असेल, लक्षात घ्या आता कन्क्लुजन काय, जर चढता क्रम विचारला तर खाली वेगवेगळे पर्याय आहेत. त्या पर्यायामध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय असलं पाहिजे, कमी, हा तुमचा स्टार्टिंग पॉईंट झाला पाहिजे. जसं की इथं चढता क्रम आहे. चढता क्रम म्हणजे सरळ सरळ लोकसंख्येच्या घनतेबाबत. आणि आत्ताच आता उदाहरण घ्या, म्हणजेच सर्वाधिक घनता असलेला आधी येईल का सर्वात कमी घनता असलेला आधी येईल. चढता क्रम विचारल्यानंतर तुमचा स्टार्टिंग पॉईंट काय असला पाहिजे, सगळ्यात कमी. मग घ्या इथं ब मध्ये काय येतं, गडचिरोली. गडचिरोलीमध्ये काय जास्त वन जंगल, माणसाची संख्या कमी, मग सगळ्यात कमी छोटा. म्हणजे चढता क्रम आला की सुरुवात सगळ्यात कमी व्हॅल्यू किंवा छोटी व्हॅल्यू म्हणजेच एकदम स्मॉल ही 1 पासून मग अशी पुढं 2 मग 3 अशी जाणार. आता क्लिअरिटी आली का चढता क्रम म्हणजे काय आणि स्टार्टिंग पॉईंट कुठला हे लक्षात ठेवायचा. गॉट इट, हा झाला एक पॉईंट. आता उतरता क्रम. उतरता क्रम म्हणजेच जास्तकडून कमीकडे किंवा मोठ्याकडून छोट्याकडे. म्हणजेच आता परत ऑप्शन मधला स्टार्टिंग पॉईंट काय असला पाहिजे, सगळ्यात जो मोठा आहे तो पहिल्यांदा आला पाहिजे. मग 5 4 3 2. आता ह्याचा पण एक पर्याय तुम्हाला दाखवतो. हा आता बघा इथं एक उतरता क्रम आहे आणि इथं एक उतरता क्रम आहे. मग आत्ताच आपण काय बघितलं, ज्या वेळेला उतरता क्रम आहे असं विचारलं तेव्हा स्टार्टिंग पॉईंट सुरुवातीला हा मोठा किंवा जास्त असलेला तुम्हाला पर्याय इथं निवडायचा. एकदम सुरुवातीला स्टार्टिंग पॉईंट उतरता क्रम विचारलाय, या इकडं उतरता क्रम. सो स्टार्टिंग पॉईंट काय असणार आहे, जास्त मोठा असेल तिथून सुरुवात आणि मग खालीकडे जायचं. बघा आता उतरता इथंही तुम्ही घेऊ शकता हे. मग सरळ सरळ इथं देशातील आयातीबाबत विचारले. सर्वाधिक आयात कुठे आहे, चीनला. मग सर्वाधिक वाला टॉपचा आधी घेतला, नंतर मग कमी कमी वाला घेतला. सेम इकडे पण तुम्ही घ्या, लोकसंख्येची घनता परत उतरत्यामध्ये मग सर्वात जास्त मग सी हे इकडं पुणे, त्याच्यानंतर मग ए, असं करत करत आपण इथं ई कडे गेलेलो आहेत. सो एकंदरीत हा सगळा तुम्हाला चढता क्रम आणि उतरता क्रम याच्या बाबतचा स्टार्टिंग पॉईंट लक्षात ठेवायचा. कन्क्लुजन या सगळ्यांचं आता मी ब्लँक पेज जर केलं आणि तुम्हाला हा शब्द जर विचारला म्हणजेच ही इकडची बाजू आपली चढता असेंडिंग ऑर्डर चढता क्रम, तर ऑप्शन मधला स्टार्टिंग पॉईंट हा काय असला पाहिजे, कमीवाला का जास्तवाला. पर्यायामध्ये हे समजा आयोगाचे ऑप्शन्स आहेत आणि ह्या ऑप्शन्समध्ये 1 2 3 आणि 4. सो इथं चढता क्रम म्हणलं की सरळ सरळ सगळ्यात कमीवाला हा पर्याय कुठे आहे ते आधी निवडायचा, सगळ्यात छोटी व्हॅल्यू असलेला. यस ऑर नो, हे इथं स्टार्टिंग पॉईंट कमीवाला. आता ह्याच्यात एक्झॅक्टली मी उतरता क्रम हा जर घेतला, आता सांगा पर्यायामध्ये 1 2 3 असे 4 आयोगाचे पर्याय. तर मग स्टार्टिंग पॉईंट हा काय असला पाहिजे, ऑब्विसली जास्त किंवा मोठी व्हॅल्यू असलेला सुरुवातीला असला पाहिजे, जे इथं आपण बघितलेलं आहे याच्यामध्ये. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट
असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डर. होप सो तुमच्यापर्यंत कंटेंट पोहोचला. मला काय म्हणायचं ते, काही गोष्टी कशा असतात तिथं ऑन दी स्पॉट या डिकोड होत नाहीत. यासाठी आपल्याला आधी चांगला प्रयत्न करावा लागतो. ह्याच्यातून तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली की कीवर्ड असेंडिंग आहे का डिसेंडिंग आहे याच्यावरून स्टार्टिंग पॉईंट कुठला ठेवायचा, त्याच्यावरून तुम्हाला काही गोष्टी तरी इलिमिनेट करता येईल. जसं की इथं ह्याच्यात क्लिअर कट बघा, हे आपण याचं जरी उदाहरण घेतलं तर तरी शब्द आयोगाने इथं वरून खाली असं विचारलेलं आहे. म्हणजे अजून सुद्धा तिथं तुम्हाला काय करायचं, आता चढता उतरता नसला त्याचा अर्थ काढून घ्यायचा. आता वरून खाली म्हणजे इथं वर आहेत आपण, याच्या इथं परत खाली चाललोय. मग खाली चाललोय म्हणजे असे काय आहे, हे उतरता क्रम आहे. आणि मग आता तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेला उतरता क्रम असतो तेव्हा स्टार्टिंग पॉईंट ही सगळ्यात मोठ्यापासून म्हणजेच 5, 4, 3, 2 आणि 1 आणि मग सर्वाधिक आपलं इथं चीनला आयात ही विचारलेली आहे. त्याच्यानंतर म्हणजे हे समजा फॉर एक्झाम्पल इथं 5, हे 4, हे 3, 2 असं करत करत आपण पुढे जाऊयात. लक्षात आलं का? उत्तर काढायला तुम्हाला मदत होईल. आणि हे फक्त इकॉनॉमिक्समध्ये लोकसंख्येबाबतच लागू होतं असं अजिबात नाही. तुम्ही इतरही कुठल्याही तुमच्या मला वाटतं जिओग्राफीमध्ये पण आहे तसं, चढता क्रम उतरता क्रम अजून बऱ्याच ठिकाणी तुम्हाला कामाला येईल. शब्द डिकोड झाला का? आणि हा कंटेंट, हा व्हिडिओ कसा वाटला, नक्की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमचे फीडबॅक मेन्शन करा. काही गोष्टी या अभ्यासाच्या पलीकडे आपल्याला तिथं जड जातात आणि मी तुम्हाला आता शेवटच्या टप्प्यामध्ये मला याच पद्धतीने जेवढे इनपुट्स देता येईल मी तेवढे देतोय. आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. ह्याच्या आधी कालपर्वा पण एक व्हिडिओ टाकलेला आहे तुम्हाला की एकूण एका तासामध्ये तुम्हाला नेमकं काय केलं पाहिजे याबाबत इनपुट दिलेलं आहे. असाच अजून एक प्रकार आहे ॲनालिटिकल क्वेश्चन्स किंवा स्टेटमेंट वाईज क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे. त्यात अजून काही सिली मिस्टेक्सचा पण एक प्रकार येतो. अशा वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे अदर दॅन कंटेंट. आता मी याच्यामध्ये काय कन्सेप्ट आहे, काय फॅक्ट आहे तुम्हाला समजलं नथिंग. मी त्याच्या पलीकडे गेलो. आता ते आपला अभ्यास झाला आहे, रिव्हिजन झालं आहे, सगळं झालं आहे. तुम्ही तिथं गेल्यानंतर त्या प्रश्नातल्या कीवर्डला कसं डील केलं पाहिजे. तुमच्यापैकी बरेच विद्यार्थी असतील ज्यांचा अभ्यास खूप चांगला आहे, पण अशा काही गोष्टीमुळे, याला सिली मिस्टेक्स म्हणा किंवा काही व्हॉटेवर अंडरस्टँड न होणे म्हणा, ह्याच्यामुळे तुमचे काही जणांचे रिझल्ट गेलेले आहेत. येस ऑर नो? एक मार्क, एक क्वेश्चन खूप मॅटर करतो आणि तेही आपल्याला इथं कसा घेता येईल यासाठी मी प्रयत्न करतोय. आणि माझंही तुम्हाला हे सजेशन असेल, आता जो उरलेला काळ आहे फार कमी एकदम, त्याच्यामध्ये ह्या अशा गोष्टीवर जास्त लक्ष द्या. म्हणजे तिथं गेल्यानंतर हा जर का सगळा प्रश्न आहे ना, हे इथलचा आयोगाचा, सगळ्या गोष्टी पाठ असून सुद्धा जर याचा अर्थ नाही काढता आला तर बघा ना, हे आता इथं चढता उतरता काहीच दिलं नाही. मग तुम्ही कसं करणार? नेमका कुठला क्रम निवडायचा आहे? त्यातही खाली काय ऑप्शन आहेत बघा, चीनचे 2 ऑप्शन आहेत. आता काय करणार? लक्षात येतंय का? याच्यामुळं परत इथं USA पण ऑप्शन आहे. म्हणजे ज्याला हे डाऊट आहे की आपले म्हणजे कमी इकडचा ऑप्शन, ह्याला सगळ्यात लास्ट US आहे, हे इथं फर्स्टला घेतलेलं आहे. आता झालं का? म्हणजे एक्झॅक्टली असेंडिंग डिसेंडिंग जर नाही कळालं तर हा सुद्धा आयोगाने पर्याय इथं दिलेला आहे. जो सगळ्यात शेवटचा आहे तो इथं पहिल्यांदा घेतला आहे आणि जो मग आता पहिल्यांदा आहे तो इकडं शेवटाकडे नेलेला आहे. लक्षात आलं? सो दिस इज ऑल अबाउट टुडेज कंटेंट. इतरही काही बऱ्याच गोष्टी आहेत ज्या टेलिग्रामलाही आणि यूट्यूबला मी टाकलेल्या आहेत, त्या आवर्जून बघून घ्या. ह्या एका गोष्टीमुळे जरी तुम्हाला कदाचित तो एक प्रश्न डिकोड झाला तरी माझा हेतू साध्य झाला. आणि कंटेंटच्या पलीकडे, मी म्हणलं ना अभ्यासाच्याही पलीकडे, तिथं त्या एका तासामध्ये अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही क्वेश्चनला डील करणं, हे स्किल जेवढं घ्याल आता शेवटच्या टप्प्यात तेवढं तुम्हाला आउटपुट जास्त मिळेल. सो भेटूया परत एका नवीन कंटेंटसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.